सरकारच्या शब्दाला मान देऊन मी सलाईन घेतोय, निर्णय वेळेत घेतला नाही तर मी सलाईन काढून टाकेन असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती सध्या स्थिर असून पहाटे 2:30च्या दरम्यान त्यांना सलाईन लावून घेण्यास त्यांनी होकार दिला। तर मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर असून मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सलाईन काढून फेकता येईल मला काय, माझा समाज मोठा, एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं, रात्री सलाईन लावली। श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण चाललेलं आहे, सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे। जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं की जाळपोळीच्या व्यतिरिक्तच्या केसेस परत घ्यायच्या आहेत, त्या केसेस परत घेण्याची जी काही कारवाई आहे ती अत्यंत वेगाने त्या ठिकाणी चाललेली आहे। सगळ्या सोयऱ्यांचा त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे, सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।